राम कृष्ण हरी आपुला तो एक गुरु करुणी घ्यावा ते नेविन जीवा सुख नोहे. नोहे म्हणजे कदापि नाही, कधीच नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्यावेळेला आनंद होतो, तुम्हाला ज्यावेळेला दुःख होतं, तुम्ही उदास होता, नाराज होता, तुम्ही असं वाटतं की आता मी काय करू आणि काही नको, अशा वेळेला फक्त दोनच व्यक्ती आपल्या कामी येतात. किंवा माऊली सांगतात, आनंद असेल किंवा दुःख असेल, हे तुम्ही मनोभावे किंवा मनापासून दोनच व्यक्तींच्या जवळ शेअर करू शकता. त्यातली एक आहे आपली आई आणि दुसरा आहे आपला गुरु. मग माऊलींनी ह्यांचीच निवड का केली असेल, तर गुरुला आपला शिष्य कितीही मोठा झाला तरी आनंद वाटतो आणि तो त्याचं कौतुक करत असतो. आणि आईचं तर काही सांगायलाच नको की बाबा, आई अशी कुठं सापडणार नाही की तिच्या मुलाचं काही कौतुक बघवत नाही किंवा मुलानं मोठं झालेलं आवडणार नाही, अशी आई कुठं शोधून सापडणार नाही. आता गुरु म्हणजे नेमकं काय, तर प्रभू रामचंद्रांचा गुरु हे वशिष्ठ मुनी होते. एक दिवस प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींना विचारलं, गुरुवर्य किंवा मुनिवर्य, तुम्ही सगळ्यांना ज्ञान देता, गुरु ज्ञान देतो, दीक्षा म्हणूया आपण, सगळ्यांना देता, मग सगळेच शिष्य विद्वान का होत नाहीत किंवा ज्ञानी का होत नाहीत? मग त्यातले काही शिष्य असे त्रास होईल असं का वागतात? वशिष्ठ मुनी म्हणतात, प्रश्न चांगला आहे, पण उत्तर जरा विचार करून द्यावं लागेल. मग त्यांनी उत्तर दिलं वशिष्ठ मुनींनी की हे बघ रामा, आता ते शिष्य म्हणल्यावर तरच, हे बघ रामा, मी फक्त ज्ञान द्यायचं काम करतो, मी कर्म देत नाही. कर्म हे ज्याचं त्याने करायचं असतं आणि त्यावरती ठरतं तो माणूस चांगला की वाईट. यानंतर श्रीकृष्णाचा गुरु सांदीपान ऋषी, सांदीपान ऋषींचा मुलगा गेलेला असतो, म्हणजे मरण पावलेला असतो. ते अति दुःखामध्ये, वेदनेमध्ये असतात, रडत असतात, अश्रू वाहत असतात डोळ्यातून. आणि हे श्रीकृष्ण महाराज तिथं जाऊन पोहोचतात. मुनींना म्हणतात, मुनिवर्य रडू नका, गुरु महाराज रडू नका, मी तुम्हाला स्वर्गातला मार्ग माहीत आहे, मी तिथून जाऊन तुमचा मुलगा परत घेऊन येऊ शकतो. त्यावेळेला ते सांदीपान ऋषी म्हणतात गुरु की नाही, हे असं मी तुला काम सांगणार नाही, कारण ते घडणार होतं आणि घडलेल्या गोष्टीला गुरु असू दे, देव असू दे, नाहीतर कुणीही असू दे, जी गोष्ट घडून गेली ती परत येत नाही किंवा मरणाला पुन्हा अपील नाही. यानंतर महाभारताकडं थोडंसं एक फरलांगभर आलं की आपल्याला द्रोणाचार्य आठवतात. बघा, दुर्योधनाचा गुरु पण द्रोणाचार्य, अर्जुनाचा गुरु पण द्रोणाचार्य. दोघांच्यामध्ये कर्म, मी आणि मीपणा, यामध्ये गुरुनी दिलेली दीक्षा फक्त दुर्योधनानं शस्त्र म्हणून उपयोग केली, अर्जुनानं मात्र त्याचा काही दुष्परिणाम होईल किंवा आपण करतोय ते योग्य का अयोग्य हे देवाच्या सल्ल्यानं केलं. दुसरी गोष्ट, द्रोणाचार्यांचा अजून एक शिष्य होता, एकलव्य, ज्यानं गुरुला एकदाच पाहिलं. सुरुवातीला तर पाहिलं नव्हतं, नुसता पुतळा तयार केला होता गुरुचा, चिखलाचा, मातीचा, आणि त्या पुतळ्यामध्ये
इतका तो मग्न व्हायचा त्या गुरुभक्तीमध्ये की तो जो पुतळा आहे तो साक्षात त्याच्यामध्ये प्राण आला की काय अशा आविर्भावानं तो सगळी धनुर्विद्या शिकला. पण एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी मागितला, कारण द्रोणाचार्य पुढं काय घडणार हे माहीत होतं. आणि जसा कर्ण दुर्योधनाच्या बाजूनं उभा राहिला तसा एकलव्य जर उभा राहिला असता तर हे युद्ध जिंकणं शक्य झालं नसतं, अधर्माचा विजय झाला असता. कदाचित ते नियोजन करून त्यांनी तो अंगठा मागितला असेल. मग असे गुरु, प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात, पण प्रत्येक गुरुनं दिलेलं ज्ञान मात्र एक असतं. पण आपण ते कसं घेतो, ज्ञान घेणं सोपं असतं, पण आपण ते ज्ञान कसं पचवतो, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती उपयोग करतो आणि आपलं जीवन किती सुखी समाधानानं जगतो हे आपल्यावरती अवलंबून असतं. आणि त्या पद्धतीनं ज्या क्रिया घडत राहतात त्याला आपण कर्म असं म्हणतो. रामकृष्ण हरी.